ही मुंबई आपली आहे, मराठी लोकांची आहे ना. आपण 1960 साली आंदोलन केलं, आता गुजरातने ही मुंबई घेऊन गेली असते. आता पण तेच चाललंय ना. आता पण तेच चाललंय. मग आता द्यायची काय गुजरात्यांना मुंबई? नाही मग आपण आता रस्त्यावर उतरलो, सही केली. त्यासाठी सही असं करा. बोला ना. गुजरात्यांना जर मुंबई द्यायची नसेल तर सही करा. हा ते बरोबर आहे तुम्ही आणि बोलता आपण ते. एकत्र येऊन लढलं पाहिजे आता. बोला बोला लोक. हा ते लोकांना काय समजणार? लोक तर आपल्या जे आहे त्यांनाच घेऊन चालतात तर त्यांना काय उपयोग? आपण आता काय करायचं? आपण इथं लढायला पाहिजे ना. कसं लढणार? राजकारण पडतं झालंच पाहिजे. आपण लढणार कसं आता? आपण इलेक्शन केल्याशिवाय आपला उमेदवार चांगला निवड केला पाहिजे ना. आपली जर निवड चांगली असेल ना त्या माणसालाच घ्या ना. आपल्याला मराठी पाहिजे की नको? मराठी पाहिजे. आमचा तेच आहे, आम्ही मराठी माणसाला उमेदवारी द्या सांगतोय. आपला आमदार खासदार नगरसेवक कोण पाहिजे? मराठीच पाहिजे. मराठीच पाहिजे. जर कोणी अमराठी उमेदवार दिला तर त्याला कुठेच मतदान करायचं नाही. बरोबर आहे. कुठेच नाही करायचं ना मतदान. ते बरोबर आहे. आज मराठी टिकला तर आपण टिकणार आहोत. ते पण बरोबर आहे. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराज. जय महाराज. काय झालं की मुंबई 107 जणांच्या बलिदानाने आपण मुंबई मिळवली, बरोबर. आणि संयुक्त महाराष्ट्र राज्य झालं. या मुंबईमध्ये औद्योगिक क्रांती झाल्यामुळे सर्व राज्यातून लोक इकडे आले, पैसा कमवायला आले. आपण त्यांना काही बोललो नाही, कारण आपल्याकडे बरेच रोजगार होता, उद्योग होते. पण त्यांनी हळूहळू त्यांची संख्या वाढली आणि संख्या वाढल्यावर त्यांनी इथं राजकारण करायला सुरुवात केली. आज त्याची परिणिती मुंबईमध्ये 80 नगरसेवक अमराठी आहेत. म्हणजे तुम्ही पैसा कमवायला आलात की राजकारण करायला आलात? त्याच्यानंतर आपल्या विधानसभेमध्ये 26 आमदार अमराठी आहेत. लोकसभेमध्ये 5 अमराठी खासदार गेलेत. आज आम्ही 12 वर्ष झालं मराठीला अभिजात दर्जा मागतोय, देऊ शकत नाही, कारण आमचे खासदार तिकडे भांडतच नाहीये. मग हे जे अमराठी नेतृत्व पुढे येते ते कोणासाठी काम करते? तर त्यांच्या लोकांना इकडे आणतंय. आज महाराष्ट्रामध्ये कोणीही येतोय, बिझनेस चालू करतोय, व्यवसाय चालू करतोय आणि तो त्यांच्या गावातल्या लोकांना इकडे आणतोय. आपल्या मुलांना रोजगार देत नाही. मग अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे? बरोबर आहे. आपण मराठी लोकांना करायला पाहिजे. मी तर म्हणेन मराठी उमेदवार नाही, आपला पंतप्रधान पण मराठीच पाहिजे. मला तर अक्षरशः असं वाटतं, कारण आपल्या मराठी लोकांच्या जर ह्या समजून घ्यायला पाहिजे असेल तर मंत्रीच नाही, आपला देशाचा पहिला जो माणूस म्हणतात तो सुद्धा मराठीच पाहिजे. धन्यवाद. हळूहळू त्यांची संख्या वाढताच इथे राजकारण करायला सुरुवात केली. त्याची परिणिती 83 नगरसेवक अमराठी मुंबईमध्ये आहे. ही मुंबई आपल्याला 107 जणांच्या बलिदानाने मिळालेली आहे. आपण व्यक्तरंजित आंदोलन केलं, त्या मुंबईमध्ये आज हे इकडे हक्क मागतायत. त्यांची तिसरी पिढी ते वाढते. ती म्हणते की मुंबई आमची पण आहे, ही आमची कर्मभूमी आहे, आमची जन्मभूमी आहे, आमचाही हक्क आहे. तर आपण मराठी म्हणून त्यांना काय सांगू? मराठी माणसाने आता तरी जागा होणं फार गरजेचं आहे. खरंच ही जी चळवळ तुम्ही आता राबवताय, ही जी मोहीम तुम्ही राबवताय, ही अक्षरशः म्हणजे लक्षणीय आहे, नवाजण्यासारखी आहे. कारण की कुठेतरी मराठी माणूस कमी पडतोय. मुंबई हे मराठी माणसांची नगरी म्हणून ओळखली जायची, पण आजच्या तारखेला जर बोलाल तुम्ही तर मराठी माणूस हा कुठेच दिसत नाही. तर या चळवळीच्या माध्यमातून जर मराठी माणूस पुढे येत असेल तर नक्की सर्वांनी ह्या चळवळीमध्ये सहभाग घ्यावा आणि सपोर्ट करावा अशी माझी तरी इच्छा आहे. थँक्यू सो मच. मी तुम्हाला थोडासा एक प्रश्न विचारतो की भारत हे संघराज्य आहे, म्हणजे विविध भाषा बोलणारे जे प्रांत आहेत त्या प्रांतांनी एकत्र येऊन हे संघराज्य तयार केलं. त्याला आपले लोक देश म्हणतात. हे देश नाही, हा संघराज्य आहे. घटनेतलं पहिला अनुच्छेदमध्ये लिहिलं आहे की भारत संघराज्य आहे. तर ह्या संघराज्याची राष्ट्रभाषा आहे का? नाही. या संघराज्याला राष्ट्रभाषा नाही, हिंदी राष्ट्रभाषा नाही. बरं, हिंदी आपली गरज आहे का महाराष्ट्रात? नाही, काहीच गरज नाही, कारण महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मग मराठी लोकांनी इथे मराठीच बोललं पाहिजे. अगदी बरोबर. कारण हिंदी आपली भाषा नाहीये ना, आपल्या राज्यात संघराज्याची आहे. मग आम्ही हिंदी का स्वीकारावी? अगदी बरोबर आहे की मराठी हे मी बाळासाहेबांचं नाव घेऊ इच्छिते की त्यांनी मराठी माणसाला आतापर्यंत इथपर्यंत पोहोचवलेलं आहे. तर याच्या पुढे मराठी माणसाचं पण हे कर्तव्य असणार आहे की मराठीमध्ये संवाद करा. कुठल्याही क्षेत्रामध्ये हिंदी न बोलता किंवा इंग्लिश न बोलता मराठीला जर प्राधान्य दिलं तर नक्कीच येणारी पिढी सुद्धा मराठी ह्या विषयाला जास्त सपोर्ट करेल. जे बाहेरून आले आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांना काय तुम्ही सांगाल?
बाहेरून आलेल्यांना पण एवढंच सांगेन की जर ही मुंबई जी आहे ही मराठ्यांचीच आहे. मराठी इथे बोललंच गेलं पाहिजे, मराठी पाट्या लागल्याच गेल्या पाहिजे. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला पहिलं प्राधान्य मिळालं पाहिजे आणि मराठी भाषेवरती प्रत्येकाचं प्रभुत्व असलंच पाहिजे, मग तो कुठल्याही कास्टचं असू दे. धन्यवाद. ओके, थँक्यू सर.